छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी इथे तैनात करण्यात आलेत। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिल पर्यंत जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आलेत। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा मिलिंद एकबोटेने इशारा दिलाय। तर औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर एक एसआरपीएफची तुकडी 2 पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। तर औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। मिलिंद एकबोटेला 5 तारखेपर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली। शासनाने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढावी। पुण्यामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। औरंगजेबाची कबर न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। 17 मार्चला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने हे राज्यव्यापी आंदोलन या येत्या 17 तारखेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी पूर्ण राज्यभर जिथे जिथे तहसील कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर आंदोलन होईल। गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने आम्ही निवेदन देतोय। जर प्रशासनाने कायदेशीररित्या हे कबर काढली नाही तर हिंदू समाजाचा इतिहास आहे तसं श्रीराम जन्मभूमी आंदोलन त्या बाबरी ढाच्यावर कार सेवा करावी लागली तर बजरंग दल या कबरीवर कार सेवा सुद्धा करेल। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील आता? च्या डोक्यामध्ये या गोष्टी कधी शिरणारच नाहीत, कारण आव्हाडांनीच महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता। अफजल खान ज्याने आई भवानी तुळजाईचं मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो स्वराज्य विस्ताराकरता आला होता। आव्हाड म्हणतात अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, आणि त्यामुळे असा खोट्या इतिहासाला लोकांनी नाकारलेला आहे। अफजल खानची आणि औरंगजेबाची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार